पाकिस्तानमध्ये बहुविवाह म्हणजे पॉलिगॅमीचं प्रमाण फक्त आणि फक्त 1% आहे। सन्माननीय आणि त्या मुलांसकट मी पोलीस आयुक्तांकडे घेऊन गेल्यानंतर ती रडत होती। तिने सांगितलं, सर मैंने 3 दिन से कुछ खाया नहीं है, मेरे बेटे ने भी कुछ खाया नहीं है। ह्याची दया माया ह्या लोकांना येणार आहे का फक्त मतांचं राजकारण करणार आहे? 2024 ला अशा पद्धतीचे 42 गुन्हे दाखल केले गेले। 42चे 42 गुन्हे हे खरे ठरले, म्हणजे ज्या तक्रारी आल्या त्या खऱ्या ठरल्या आणि 152 आरोपी आपण अटक केले किंवा त्यांच्यावरती आपण कारवाई केली। ह्या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये काटेकोरपणे केली जाईल। आपल्या कुठल्याच महिलांवरती अन्याय होणार नाही, त्या बाबतीमध्ये आपलं सरकार तिथे सक्षमतेने काम पाहिल। मी ह्या ज्या लक्षवेधीवरती चर्चा मांडत आहे, सभागृहाच्या लक्षामध्ये येईल की ही लक्षवेधी किती महत्त्वाची आणि तातडीची आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजामध्ये जी काही बहु पद्धतीने लग्न करण्याची जी प्रथा आहे आणि त्याच्यावरती ट्रिपल तलाकचा कायदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या 1.5 महिन्यांमध्ये माझ्याकडे माझ्या 3 मुस्लिम भगिनी त्यांच्या मदतीसाठी माझ्याकडे आल्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या तिन्ही केसेसमध्ये मी आमच्या नाशिकचे पोलीस उपायुक्त यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देईल, त्यांचं अभिनंदन करेल की तिन्ही केसमध्ये त्यांना सजा दिली, गुन्हा त्याच्यावरती दाखल केला आणि ह्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ह्या महिलांना पूर्ण न्याय मिळालेला नाहीये। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज मुस्लिम समाजामध्ये बहुविवाह करण्याची पद्धत आहे। मुस्लिम मॅरेज ॲक्ट प्रमाणे कदाचित हे बहुविवाह करता येत असतील, परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे की जो पाकिस्तान आमच्या भारत देशामधून वेगळा झाला, त्या पाकिस्तानाचा जर आम्ही आज विचार केला, त्या ठिकाणी जर कोणाला जर बहुविवाह करायचा असेल त्याला त्याच्या पहिल्या पत्नीची परवानगी लेखी स्वरूपामध्ये घ्यायला लागते। दुसरं, त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आर्बिटरी काउन्सिल हे तयार करण्यात आलेलं आहे आणि आर्बिटरी काउन्सिलच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला विवाह करण्यास परवानगी आहे किंवा नाही हे दिलं जातं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान 1947 साली मोकळा झाला। पाकिस्तानमध्ये बहुविवाह म्हणजे पॉलिगॅमीचं प्रमाण फक्त आणि फक्त 1% आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्याकडे या 1.5 महिन्यामध्ये 3 केसेस आल्या, त्याच्यामधली जी मिनाजची केस आहे ही अतिशय गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, माझे सिनियर सदस्य जे आहेत त्यांनी कान लावून अगदी व्यवस्थित ऐकावं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये त्या महिलेला तिचा नवरा तलाक घेण्यासाठी बळजबरी करत होता, नाही दिलं तर तिला फोनवरून तलाक दिला, त्याला नाही तिने मान्यता दिली तर घरी माणसं आणून आता तुझं ह्याच्यासोबत हलाला करतो आणि तुझे नग्न व्हिडिओ मी व्हायरल करतो अशी धमकी दिली। तिला 2 मुलं आहेत आणि त्या मुलांसकट मी पोलीस आयुक्तांकडे घेऊन गेल्यानंतर ती रडत होती। तिने सांगितलं, सर मैंने 3 दिन से कुछ खाया नहीं है, मेरे बेटे ने भी कुछ खाया नहीं है। ह्याची दया माया ह्या लोकांना येणार आहे का फक्त मतांचं राजकारण करणार आहे? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सीपी साहेबांनी त्या महिलेला पहिल्यांदा आदेशित केलं त्यांच्या पीआयना की यांना जेवू घाला आणि जेवू घातल्यानंतर खास क्राईमच्या माध्यमातून त्यांचं सगळं ऐकून घेतलं गेलं आणि त्या महिलेचा पूर्ण जो आहे इन व्हिडिओ इन कॅमेरा त्यांचा जबाब घेण्यात आलेला आहे। असं माझ्याकडे मिनाज, शबाना आणि रोजवीन अशा 3 महिला आल्या। एका नवऱ्याने तर चाकू लावला, एका नवऱ्याने तिच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, तिन्ही आलेल्या महिला माझ्याकडच्या बुरख्यामधल्या होत्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, बुरख्यामधल्या महिला आमच्या भगिनी मुस्लिम जर घरच्या नवऱ्याच्या पासून सुरक्षित नसतील तर ही किती मोठी चिंताजनक परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा आता प्रश्न आहे की राज्य सरकार ज्या पद्धतीने उत्तराखंडमध्ये, गुजरातमध्ये आणि गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आणण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीचं युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आपलं राज्य सरकार आणणार का, ते कधी आणणार? आणि आसाममध्ये देखील ते बिल मान्य झालेलं आहे, परंतु त्याची प्रोसिजर चालू आहे। त्याच्यामध्ये पॉलिगॅमीला पूर्ण बंदी घातलेली आहे आणि त्याला 7 वर्षाची सजा। उत्तर घ्या मंत्री महोदय, 2 मिनिटं। दुसरा मुद्दा ह्याच्यामधला असा आहे, 2 मिनिटं बोलू द्या सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये त्या महिलेला 3 लग्न होतात,
त्यांना मुलांना तसंच 2 मिनिटं दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय असा आहे की त्या बोलू द्या ना हो जितेंद्र आव्हाड साहेब, मला बोलू द्या, मला संरक्षण द्या. चला सन्माननीय अध्यक्ष महोदय, या मुलांचं संगोपनाची जबाबदारी त्यांचा नवरा घेत नाही. त्यांच्या संगोपनाची, शिक्षणाची, आरोग्याची सगळी जबाबदारी ही लक्षवेधी मला का आणायला लागली तर मिनाजचा मुलगा आज त्याला शिक्षण घ्यायचं आहे. जयंत पाटील साहेब, तिची 25,000 रुपयाची फी आहे, तिचा 9 लाखाचा फ्लॅटचा हप्ता हा भरायचा आहे आणि 25,000ची फी जर तिच्या नवऱ्याने भरली नाही तर त्या मुलाचं, त्या कवळ्या बाळाचं शिक्षण थांबणार आहे. आणि म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्याच्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करून आपण ह्याच्यावरती कारवाई करणार का? आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या ह्या ज्या मुस्लिम भगिनी आहे ह्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी खास टास्क फोर्स तयार करून राज्य सरकार ह्याच्यावरती कारवाई करणार का? आणि तिसरा आणि शेवटचा माझा असा आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता त्यांना बोलू दे, बोला त्यांचं माईक बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्या देवयानीताई फरांदे यांनी बोला अतिशय महत्वाच्या विषयाकडे आणि लक्ष वेधलेलं आहे. काही उपप्रश्नामध्ये विचारा ना. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्या देवयानीताई यांनी अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे. मी सर्वप्रथम सन्माननीय सदस्यांचं अभिनंदन करतो की ह्या लक्षवेधीच्या मार्फत त्यांनी अतिशय महत्वाचा विषय मी त्यांचं सन्माननीय सदस्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय महत्वाचा विषय या सभागृहामध्ये या लक्षवेधीच्या मार्फत चर्चेला आणला. अध्यक्ष महोदय, नाशिकमध्ये ज्या तक्रारी दाखल झाल्या, सन्माननीय सदस्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये ज्यावेळेस 8/5/2026 मलिक अशरफ शमशेर या व्यक्तीच्या नावाने म्हणजे त्यांच्या पत्नींनी फोनवरनच मला ट्रिपल तलाकचा उल्लेख करून त्यांनी किंवा तलाकचा उल्लेख करून त्यांना तलाक दिला अशी या महिला भगिनींनी ते तक्रार दाखल केली. त्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि अध्यक्ष महोदय, गुन्हा दाखल केल्याच्या 8 दिवसानंतरच त्या पतीने त्या महिलेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्या बाबतीत देखील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि आज ती व्यक्ती अटकेमध्ये आहे. अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने मी आवर्जून आता शेवटी माहिती घेत असताना, ब्रीफिंग घेत असताना मी देखील ह्याची वाढीव माहिती घेतली की राज्यामध्ये अशा केसेस किती घडत आहेत, किती तक्रारी येत आहेत. अध्यक्ष महोदय, मी मुद्दामून ती आकडेवारी सांगेन. 2024 अशा पद्धतीचे 42 गुन्हे दाखल केले गेले. 42 गुन्हे हे खरे ठरले, म्हणजे ज्या तक्रारी आल्या त्या खऱ्या ठरल्या आणि 152 आरोपी आपण अटक केले किंवा त्यांच्यावरती आपण कारवाई केली. 2025 39 आणि त्या गुन्हे आपण दाखल केले आणि 137 आपण आरोपींवरती कारवाई केली आणि 95 जणांना आपण अटक केलं. अध्यक्ष महोदय, आकडे काय सांगतायत? याचा अर्थ असा होतो की मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये नक्कीच अन्यायकारक तिथे वागणूक होते किंवा चुकीच्या पद्धतीने हे तलाक दिले जात आहेत, त्यांच्यामध्ये असलेला जो काही रोष आहे या तक्रारीच्या निमित्ताने समोर येतो हेच दिसतंय ना. ज्या अर्थाने तक्रारी येत आहेत ह्याचा अर्थ हा अंडर करंट आपण आहे तो समजून घेतला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण कुठलंही राजकारण न करता किंवा धार्मिक राजकारण न करता या महिलांच्या बाबतीमध्ये आपण संवेदनशीलतेने आपण पाहणार आहोत की नाही. आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी इथे जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, नक्कीच या बाबतीमध्ये मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा कायदा 2018 साली लागू केला आणि आता आपल्या देशामध्ये असं फोनवरनं किंवा ईमेलवरनं किंवा मेसेज पाठवून आता त्यांना तलाक देता येणार नाही.
आणि म्हणून ह्याची अंमलबजावणी मुळात ह्या लक्षवेधीचा गाभा असाच आहे की ह्या जो कायदा केंद्र सरकारने केला त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये ही उत्तमरित्या झाली पाहिजे. ह्या लक्षवेधीचा कायदा आणि मी आपल्या गाभा आणि मी त्याचं सन्माननीय सदस्य महोदयांना मी आश्वासित करतो की नक्कीच ह्या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये काटेकोरपणे केली जाईल. आपल्या कुठल्याच महिलांवरती अन्याय होणार नाही त्या बाबतीमध्ये आपलं सरकार तिथे सक्षमतेने काम पाहिजे. आपली जी दुसरी मागणी जी आहे की UCC कायदा ते बिल सभागृहामध्ये यावं किंवा ते महाराष्ट्रामध्ये लागू करावं अशी आपली मागणी आहे. नक्कीच त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत आणि आपलं सरकार UCCच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये 100% सकारात्मक आहे. या कायद्याची अंमलबजावणी किंवा ह्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी किंवा याचा एक अभिप्राय समोर आणण्यासाठी आपण एक रिटायर्ड हायकोर्ट जज ह्यांच्या अंडर आपण एक कमिटी स्थापन करायचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे आणि या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील UCC कायदा हा लागू केला जाईल. या बाबतीमध्ये आपलं सरकार हे सकारात्मक आहे. आणि दुसरा आपला जो महत्त्वाचा प्रश्न होता तिसरा की पॉलिगामी म्हणजेच मल्टिपल मॅरेजेससाठी जी परवानगी आहे आपण इथे अतिशय उत्तम उल्लेख केलेला आहे की पाकिस्तानसारख्या देशामध्ये देखील आता पॉलिगॅमीवरती त्यांनी काही रिस्ट्रिक्शन घातल्या किंवा त्यांनी तिकडे काही बंधनं घातलेली आहेत. आपल्याकडे कुठलीही बंधनं नाहीत. तर मला वाटतं ज्यावेळेस हा UCC कायदा आपण लागू करू त्यावेळेस नक्की त्याचा समावेश ह्याच्यामध्ये पॉलिगामीच्या बाबतीमधला जो काही आपल्याला बंधनं घालण्याकरता किंवा त्याचं जे काही काळजी घेण्याकरिता जी आपल्याला तिथे जे आपले निर्णय घ्यायचे आहेत ते नक्कीच आपले तिथे घेतले जातील.